हं? काय काय शिकलो सांगा. Law of parallelogram of forces. ओके. Graphical representation to find the resultant. व्हेरी गुड. Graphical representation, vector diagram of force diagram. व्हेरी गुड. Polygon of force. Polygon of Yes, sir. forces व्हेरी गुड. and vector find Law of resultant. In forces. triangle law of forces. व्हेरी गुड. Triangle of graphical. व्हेरी गुड. अशी एनर्जी Phase पाहिजे diagram. मेकॅनिकलच्या स्टुडंट्समध्ये. Phase diagram, sir. फेस डायग्राम कुठं पाहिली रे? नो सर नाही बघ. नाही पाहिजे सर. अरे मटेरियल सायन्सच्या इकडे मिक्स नको करू रे बाबा. Sorry, sir. Sorry. वेक्टर डायग्राम. वेक्टर डायग्राम. व्हेरी गुड. सो व्हेरी गुड रिस्पॉन्स फ्रॉम युअर बॅच. मला क्लासच्या शेवटीला प्रॅक्टिकलचं आठवण करून द्या. ओके. आता मी थिअरी लेक्चर चालू करतो आहे. प्रॅक्टिकल रिलेटेड काय करायचं आहे Okay, sir. सांगतो मी शेवटी. बऱ्याच जणांचं अपलोड होत नाही, ते बघू आपण. सर सर ते मॅन्युअलचे आम्हाला झेरॉक्स भेटला चालेल सर. सर माझं काल झालं नाही सर. ओके. तुम्हाला आय विल टेल एव्हरीबडी. ओके काय करायचं. सो पीपीटी दिसते का बघा. शेवटच्या 15 मिनिटामध्ये मला आठवण करून द्या. दिसते पीपीटी सगळ्यांना? Yes, sir. हो सर. Yes, sir. सो वी हॅव स्टार्टेड विथ, पहिले आपण फोर्स पाहिला, त्याच्यानंतर त्याचे कंपोनंट्स कसे रिझॉल्व करायचे ते पाहिला. ठीक आहे. रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. त्याच्यानंतर आपण रिझल्टंट फोर्स पाहिला. रिझल्टंट फोर्सच्या नंतर काय पाहिलं आपण? इक्विलिब्रियम फोर्स. इक्विलिब्रियम फोर्स काय असतो सांगा. व्हॉट इज द इक्विलिब्रियम फोर्स? एनीबडी अंडरस्टूड इक्विलिब्रियम फोर्स? व्हॉट इज द इक्विलिब्रियम फोर्स? आठवतंय कोणाला? The resultant force is zero in concurrent force system the body. Suppose the resultant is this. So equilibrium force is opposite Sir, to which is a same magnitude but opposite single to force which exceeds the body. uh, so opposite to resultant and equal in magnitude to resultant. So this is the force responsible for इक्विलिब्रियम. राईट. बॉडीला इक्विलिब्रियममध्ये ठेवायसाठी इक्विलिब्रियम फोर्स जर अप्लाय केला तर नेट फोर्स बॉडीवर किती होईल? 0. बरोबर. आफ्टर दिस वी हॅव सीन मेथड्स टू फाइंड द रिझल्टंट. कोणकोणचे मेथड पाहिले रिझल्टंटमध्ये आपण सांगा. रिझल्टंट फाइंड आउट करायला कोणकोणचे मेथड्स पाहिले? Vector. सर ग्राफिक सगळ्यात पहिले आपण काय पाहिलं आहे? ॲनालिटिकल मेथड. ठीक आहे. अनालिटिक्स. त्याच्यामध्ये लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्सेस हे एक पाहिलं आपण. अँड अनदर इज मेथड ऑफ रिझोल्युशन्स. ठीक आहे. सो मेथड ऑफ रिझोल्युशन केव्हा यूज करतो आपण? मोर दॅन 2 फोर्सेस. 2 फोर्सेस और मोर दॅन 2 फोर्सेस. लॉ ऑफ पॅरलेलोग्राम फोर्सेस लिमिटेड टू 2 forces only, right? Yes, sir. Okay, then we have seen graphical method. Graphical method मध्ये काय पाहिलं आपण? ट्रायंगल लॉ ओनली फॉर 2 फोर्सेस. पॉलिगॉन लॉ फॉर 2 or more than 2. सो ग्राफिकल मेथड मध्ये आपण काय काय पाहिलं? स्पेस डायग्राम अँड वेक्टर डायग्राम पाहिलं का? यस सर. Yes, sir. वेक्टर डायग्राम कसं काढतो आपण? हाऊ टू ड्रॉ वेक्टर डायग्राम? वेक्टर डायग्राम कसं काढतो सांगा. सर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. व्हेरी गुड. व्हॉट इज युअर नेम? आंबोरी पूजा. व्हेरी गुड अपोरे. सो फर्स्ट पॉईंट अँड लास्ट पॉईंट लूपचं जे जॉईन करतो ते काय असतं?
What is that point? The point where we started and the last point, त्याला आपण join करतो. What is that line? रिझल्टंट सर. Very good. Resultant. सो हे सगळं पाहिलं आपण कोणासाठी पाहिले? कॉन्करंट फोर्स सिस्टीम पाहायसाठी पाहिलं, राईट? आतापर्यंत जे पाहिलं आपण सगळं कशासाठी पाहिलं? कॉन्करंट फोर्स सिस्टीम. व्हॉट इज कॉन्करंट फोर्स सिस्टीम? R sir. Result. What is concurrent force system? What is concurrent force system? सांगा. Concurrent force system म्हणजे काय? All Composition forces are of two forces. passes from Composition one of two point. forces. Hmm? Composition of two forces. No. What is concurrent force system? इसका भी कदर नहीं है. हाँ. Sir, all forces act at the same points. Very good. काय नाव तुझं? वाघाडी गणेश. So all forces act at a same point. That is a concurrent force system. So we will see now for non-concurrent force system. आता आपण non-concurrent force system कडे वळू. सीधी बात कर. माईक बंद करा रे. क्या मत कर. माईक बंद करा सगळ्यांनी. ऐसा अच्छा रे. मेरे पीठ पीछे कुछ भी कर, मैं मेरे पीठ पीछे कुछ भी कर. अरबाज माइक मेरे मुंह पे जा रहा है. ये भी अच्छा अरे यार जो प्यार कर रही है. अरबाज माइक ऑफ कर. शेखर बाज समजत नाही कर तुला? हा? शेखर बाज कुठे गेला? लेफ्ट झाला सर ते. Left झाला sir. Okay. So non-concurrent force system साठी आता आपण बघणार आहोत how to calculate resultant, right? Using analytical and graphical method. So before this we are going to see some important concepts. Okay, काही important concepts आपण बघणार आहोत for non-concurrent force system. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत moment of force. काय बघणार आहोत? Moment of force. This is very important. हे समजलं नाही तर तुमचं सेकंड इयरचं सॉन्गचं सब्जेक्ट काही समजणार नाही तुम्हाला. मोमेंट ऑफ फोर्स समजलं नाही तर सॉन्गचा सब्जेक्ट काही समजणार नाही. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स. ठीक आहे. सो व्हॉट इज मोमेंट ऑफ फोर्स? त्याची डेफिनेशन बघू आधी आपण. दिसतंय सगळ्यांना? यस सर. Yes sir. Force when acts on a body. A force when acts on a body produces the turning effect. Produces the turning effect or rotational effect it's called moment of force. It's called moment of force. A force when acts on a body produces the turning effect or a rotational effect. It's called as moment of force. Suppose there is one body and one force is acting like this. Okay, this is the force acting. This is the line of action of force. काय म्हणतात आपण? line of action. And suppose there is one point A. There is one point A.
which is at a perpendicular distance of x. ओके. सो ह्या पॉईंट ए वरून जर आपण पाहिलं तर हा काय करायचा प्रयत्न करतो, बॉडीला रोटेट करायचा प्रयत्न करतो, बरोबर. या पॉईंटवर आपण स्टेशनरी राहिलो. सपोज दिस इज फिक्स्ड ॲट दिस पॉईंट ए. बॉडी काय फिक्स आहे ॲट पॉईंट एला. आपण असा फोर्स केला तर बॉडी काय होईल, रोटेट होईल. सो दिस रोटेशनल इफेक्ट और टर्निंग इफेक्ट इज कॉल्ड एज मोमेंट ऑफ फोर्स. सपोज बॉडी ए फिक्स आहे पॉईंट एला, आपण हे या साईडला लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स एफ ॲक्ट होतो आहे. या फोर्समुळे काय होईल, रोटेशन होईल किंवा होणार नाही, ठीक आहे. डिपेंड्स ऑन द अमाउंट ऑफ फोर्स. सो दॅट rotational effect or turning effect is called as moment of force. That rotational effect or turning effect is called as moment of force. Okay. So what is this moment of force? Moment of force is denoted by m. Moment of force is denoted by m. सपोज आपण पॉईंट एला कन्सिडर करतो, एम सफिक्स ए. मोमेंट ॲट ए इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. मोमेंट कसं काढतो आपण, फोर्स इंटू त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे. एक पैकी एन करते. एक्स आहे का एन? एक्स आहे. एक्स डिस्टन्स एक्स घेतले ना, परपेंडिक्युलर जे डिस्टन्स आहे ते एक्स आहे. सो व्हॉट विल बी द युनिट ऑफ दिस. युनिट सांगा मला कोणीतरी. मोमेंटचं युनिट काय असेल. मोमेंटचं युनिट काय असेल. न्यूटन मीटर सर. न्यूटन मीटर किंवा शेकरबाज आहे का. न्यूटन मीटर शेकरबाज. शेकरबाज. सर. काय रे तू माईक काउंट ऑन ठेवला होतास, काय चालू होतं तुझं क्लासमध्ये. न्यूटन मीटर सर. क्या सर. माइक क्यों ऑन रखे थे तुम क्लास में. सर वो गलती से चालू हुआ था. डिस्टर्बेंस क्यों कर रहे हो क्लास में. इसके आगे ध्यान सर गलती से रखना. चालू हुआ था. हाँ. सो न्यूटन मीटर बरोबर आहे. मीटर. सपोज this is one lever, this is a point, one force is acting like this, F is equal to 10 Newton. This distance is 3 meter. So what is the moment at A. 10 into A sir. 10 into A 3 सर. 10 A into A 10 into 3 sir. फोर्स वर्टिकल आहे 10 into 3. फोर्स वर्टिकल आहे त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स कसा येईल, हॉरिझॉन्टल येईल ना. यस. Yes हाँ sir. सर. सो दिस इज 30 न्यूटन. बी पॉइंटला किती येईल मुवमेंट. सेम. हम्म? सेम आहे. 10 into 3 येईल. 10 into 3. 10 into 3 sir. एक दुसरा फोर्स ॲक्ट होतोय आता, हॉरिझॉन्टल फोर्स एला 2 मीटर. सो मुवमेंट ॲट ए किती येईल आता, फक्त या फोर्सचा 20 न्यूटनचा. 20 न्यूटन सर. So 20 into 2. 2. ठीक है. into ठीक है. Yes sir. Oh sir. सपोज एक फोर्स आहे पॉइंट ए 20 न्यूटन. व्हॉट इज द मोमेंट अबाउट ए.
फोर्स काय आता हॉरिझॉन्टल आहे, त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स हॉरिझॉन्टल राहील का व्हर्टिकल राहील? वर्टिकल. परपेंडिक्युलर डिस्टन्स व्हर्टिकल राहील बरोबर. पण इथं काहीतरी डिस्टन्स आहे का फोर्स आणि पॉईंटमध्ये? नाही सर. नाही सर. नाही सर. 20 इंटू 0. 0. सी 0. सो प्रत्येक पॉईंटवर मुवमेंट काय राहील? 0 राहील. येस सर. हो सर. सिमिलरली 10 न्यूटन डाऊनवर्ड फोर्स वर्टिकल आहे तर परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं पाहिजे मोमेंट कॅल्क्युलेट करायसाठी? हॉरिझॉन्टल. इथं काहीतरी डिस्टन्स आहे का पॉईंटमध्ये आणि फोर्समध्ये? नाही सर. नाही सर. नाही सर. मोमेंट ॲट बी इज इक्वल टू 0. 0. अंडरस्टूड कन्सेप्ट? Yes, sir. Yes, sir. आता आहे साइन कन्व्हेन्शन्स. ओके, मला सांगा घडी पाहिली असेल सगळ्यांनी. येस सर. घडीचा काटा कसा मूव्ह होतो? या डायरेक्शनमध्ये मूव्ह होतो का या डायरेक्शनमध्ये मूव्ह होतो? 10 सर वाजल्या राईट साइड कर. उजवीकडून डावीकडे सर. 10 वाजल्यानंतर 9 सर, वाजतात right का 11 side. वाजतात? 11 वाजता सर. 11 म्हणजे या साईडला मूव्ह होईल. क्लॉकवाईज सर. Yes, sir. Yes, sir. This is clockwise. What is this? Anti-clockwise. So now see, this is one beam. Beam what? Force acts to F or 10 Newton. This is point A, 3 meter. Moment about A is equal to how much? Moment about A किती येईल? M into 3. 3 into 10. 10 into 3. 10 into So 10 3. into 3, 10 into 3. 30. तुम्ही जेव्हा सर्कल काढता कशाचा वापर करता तुम्ही? ते कर्कटक काय म्हणतो त्याला? Divider. डिवायडर राईट? Compass. कंपास म्हणतात रे. डिवायडर कंपास. डिवाइडर बोले तो अलग हो जाता सर. ठीक आहे, कंपास म्हणतो आपण. कंपासचं एक टोक याच्यावर ठेवायचं जिथं मोमेंट घ्यायचं आपल्याला. ओके, आणि दुसरा टोक पेन्सिलचं इथं ठेवायचं बीला. आणि फोर्सचं डायरेक्शन खाली आहे तर त्याला खाली ओढायचं. असं मूव होईल का ते? हा सर. Yes, sir. व्हॉट इज दिस? क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज? Clockwise. Clockwise, sir. क्लॉकवाईज इज टेकन एज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज इज टेकन एज निगेटिव्ह. Negative. सो हे पॉझिटिव्ह 30 येईल. मग Positive. हो सर. Sir. मोमेंट अबाउट बी काय येईल? 30 येईल सर. 30. व्यवस्थित बघा. सर 0 येते सर. 0. व्हॉट इज युअर नेम? पुजारी का? हा सर. Yes, sir. 0 येईल का 30 येईल? 0 येते सर. 0. 0 येते सर. 10 into समजलं 0. सगळ्यांना? ज्या पॉईंटला तुम्ही मुवमेंट घेताय त्या पॉईंटमधून फोर्स जर हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली पास होत असेल तर मुवमेंट काय होऊन जाईल? 0. ठीक आहे, समजलं कॉन्सेप्ट सगळ्यांना? हो. Yes, sir. मोमेंट अबाउट बी काय येईल? मोमेंट अबाउट बी 20 सर. मोमेंट अबाउट बी काढायचं आपल्याला. ठीक आहे, सो फर्स्ट बघायचं आहे बीच्या आजूबाजूला किती फोर्सेस आहे आणि बीमधून पास होणारे किती फोर्सेस आहे. सांगा कोणकोणते फोर्सेस दिसत आहेत तुम्हाला बीच्या आजूबाजूला किंवा A and C. सिस्टीममध्ये? 10 न्यूटन आणि And 10 न्यूटन अँड 2.
20 न्यूटन. 20. 10 न्यूटनचं सांगा मला कसं येईल मुवमेंट. तर 10 न्यूटनचा 10 आहे ते. 10 into 1 पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय घेऊ. पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह सर, पॉझिटिव्ह. एक टोक इथं ठेवणार. पॉझिटिव्ह सर. हे बघा पॉइंटरने दाखवतो बघा. कंपासचं एक टोक इथं ठेवणार, पेन्सिलचं टोक इथं ठेवणार. राईट, सर्कल काढायचा प्रयत्न करणार. या डायरेक्शनमध्ये मूव्ह होते. सो दॅट डायरेक्शन इज हो सर. क्लॉकवाईज. क्लॉकवाईज सर. क्लॉकवाईज इज पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह. अँटी क्लॉकवाईज इज निगेटिव्ह. सो 10चं काय आला 10. ठीक आहे. 20चं काय येईल 40. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. -20. निगेटिव्ह. नीट बघा. सर पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह सर. येते सर, ते खाली आहे सर, पॉझिटिव्ह. क्लॉकवाईज आहे ना. एक पॉईंट इथं ठेवला, एक पॉईंट पेन्सिलचं टोक इथं ठेवलं तर असं सर्कल काढायचा प्रयत्न कराल तर हे काय पॉझिटिव्हच आहे ना टोटल असं. हो सर. राईट. सपोज मी एक आणखीन एक फोर्स ॲड केला 50 माइक बंद करके 50 न्यूटनचा एक फोर्स ॲड केला. विधाता माइक बंद कर दे. माईक बंद करा सगळ्यांनी. विधाता. कुणाचं चालू आहे माईक. माईक सगळ्यांनी बंद ठेवत चला. केलेला आहे रे. अरे हो केलेला आहे. ठीक आहे. क्लासमध्ये असे चाळे नाही करायचे बिलकुल. ओके. दुसऱ्यांना उलटून बोलणे वगैरे. अंडरस्टूड. विधाता हा सर. दुसऱ्यांना उलटून वगैरे बोलायचं नाही क्लासमध्ये. ओके. अंडरस्टूड. अहो सर मग बिनकामच सर मी तेव्हापासून बंद ठेवलो मायक आणि ते मलाच म्हणायले मग. नाही क्लासमध्ये अजिबात बोलायचं नाही. ओके. जे बोलायचं ते मी हा, बोलेल सर. कोणाला माईक बंद करायचं. ठीक आहे. हा सर. सर तुम्हीच सांगत राहा सर. ठीक आहे. माईक ऑफ कर. समजलंय सगळ्यांना कन्सेप्ट. अंडरस्टूड. येस सर. येस सर. आता काय लास्टचा पुरा केलेला सांगू लागले हां आता काय झालं मुवमेंट ॲट बी त्याच्यामुळे डिस्टर्ब नाही करायचं मला. ठीक आहे. क्लासमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो. विधाता समजलंय तुला. हो सर. हां तुझं बिहेवियर जरा इम्प्रॉपर आहे. ओके. क्लासमध्ये बिहेवियर चांगलं कर तुझं. हा सर ठीक आहे. सो लास्ट काय 50 न्यूटन. ठीक आहे. 50 न्यूटन ॲड केलं आहे मी. आता काय मोमेंट ॲट बी सांगा मला. 10चं आपण लिहिलं आहे ऑलरेडी, 20चं पण लिहिलं आहे. आता 50चं काय 200 सर. निगेटिव्ह 200. निगेटिव्ह की पॉझिटिव्ह. निगेटिव्ह सर. -50 इंटू किती येईल 200. -150. ओके. अंडरस्टूड. सगळ्यांना समजलं. 4 कसं घेतले सर तुम्ही. बी पासून बघा ना. बीला काढतोय ना पण मोमेंट. बी पासून डिस्टन्स किती आहे फोर्सचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. 4 आहे सर. 4 मीटर. समजलं का ज्याचा डाऊट होता. येस सर. समजलं का नाही. येस सर. मोमेंट ॲट सी सांगा मला काय.
सर 50 का मोमेंट ॲट सी कसं काढायचं सांगा. मोमेंट सर अबाउट 20 पॉईंट न्यूटनचा झिरो येते. पहिले 10 न्यूटनचं सांगा मला काय येईल. ॲट पॉईंट सीला आपण सगळ्या 30. पूर्ण सिस्टीमचं मुवमेंट काढतोय आपण. सो ॲट पॉईंट सीला एचं किती येईल 10 इंटू 3 3 30 पॉझिटिव्ह येईल राईट. पॉझिटिव्ह सर. बीचं किती येईल बीचं सॉरी 20 न्यूटनचं 0 50चं किती येईल 50 into 60 6 मायनस. यस सर ठीक आहे. तर मोमेंट ॲट हे सांगा -270 10 न्यूटनचं किती येईल 0 10 न्यूटन ए मधून पास होतं म्हणून 0 प्लस 20 इंटू 3 मायनस 50 इंटू 1 3 सर. अंडरस्टूड. क्लिअर जरा कन्सेप्ट मोमेंट कसा काढायचा ॲट अ पॉईंट. क्लिअर झाला का मोमेंट कसा काढायचा ॲट अ पॉईंट. Yes, sir. का आणखीन काही शिकवायचं एक्झाम्पल एखादं. अंडरस्टूड एव्हरीबडी. हाऊ टू कॅल्क्युलेट मोमेंट. यस नो. कुणाला काही Yes, डाऊट sir. असेल तर आत्ताच विचारून घ्या नंतर पुढं मग डायरेक्ट मी कॅल्क्युलेशन करणार. नो डाऊट्स. सर एग्जांपल क्या सर. एखादं एक्झाम्पल घ्यायचं आणखीन. हाँ सर यस सर हो सर. ओके. सपोज दिस इज बीम. मोमेंट ॲट पॉईंट डी काढायचं आपल्याला. ठीक आहे. काय सांगा पहिल्या तर या सिस्टीममध्ये कोणकोणचे फोर्सेस आहेत ते बघायचे. कोणकोणचे फोर्सेस आहेत पूर्ण सिस्टीममध्ये सांगा. 20 10 50 न्यूटन 20 10. मोमेंट ॲट डी ड्यू टू 20 मुळे काय येईल डीला मोमेंट 0 10 मुळे काय 0 येईल 10 into 4 पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पॉझिटिव्ह Positive. डी ॲट पॉईंट डी काढतो आपण. सो डीला एक पॉईंट फिक्स करायचा दुसरा पॉईंट बीवर ठेवायचं पेन्सिलचा टोक आणि सर्कल काढायचा प्रयत्न करायचा. असं मूव्ह होईल ते. दिस इज क्लॉकवाईज. येस सर. दिस इज अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. 50 मुळे काय येईल 50 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स वर्टिकल आहे तर 8. परपेंडिक्युलर डिस्टन्स काय येईल हॉरिझॉन्टल. 4 2 6 2 8. पॉझिटिव्ह निगेटिव्ह नेगेटिव्ह सर. निगेटिव्ह. झाला. मोमेंट ॲट डी काढला पण. अंडरस्टूड ना. यस सर. सर याला पूर्ण सॉल्व करायचं नाही.
पूर्ण सॉल्व करायचं ना, मी जस्ट एक्झाम्पल देतो. 40 मायनस किती 400 360. 60. So this is your answer, moment at D. सर हे पेपर मध्ये कसं विचारणार? म्हणजे तुम्हाला असं सांगता येईल की ॲट पॉईंट डीला एक अँटी क्लॉकवाईज मोमेंट ॲक्ट होतोय 360 न्यूटन मीटर्स. ठीक आहे, पेपरमध्ये असं सॉल्व करायचं, ज्या पॉईंटला विचारलं त्या पॉईंटला मोमेंट काढायचं असंच, जसं मी सॉल्व करतोय तसंच करायचं पेपरमध्ये. 20 का 0 कैसा है वो नहीं समझा. 20 का 0 कैसे आ रहा वो नहीं समझा. क्या नाम है तुम्हारा? सलमान. देखो सलमान, 20 न्यूटन का फोर्स, अपने को क्या करना है, मोमेंट निकालना है. मोमेंट निकालने का फॉर्मूला क्या है, फोर्स इंटू उसका डिस्टेंस. मान लो अब अपन एक ए पे निकाल रहे मोमेंट, सो फोर्स ऐसे जा रहा है, उसका परपेंडिकुलर डिस्टेंस मेरा एक्स है, तो फोर्स मल्टीप्लाई बाय परपेंडिकुलर डिस्टेंस दैट इज मोमेंट. सो जब फोर्स ए से जा रहा है, 20 न्यूटन डी से पास हो रहा है, तो इसका कुछ परपेंडिकुलर डिस्टेंस है क्या, देखो फोर्स वर्टिकल है तो डी से कुछ हॉरिजॉन्टल डिस्टेंस है क्या फोर्स का? फोर्स क्या है, फोर्स वर्टिकल है तुम्हारा और वो पॉइंट डी से ही जा रहा है. फोर्स वर्टिकल है तो तुमको कुछ हॉरिजॉन्टल डिस्टेंस चाहिए, लेकिन यहाँ पे हॉरिजॉन्टल डिस्टेंस क्या है, 0, इसलिए फोर्स इंटू 0, 20 इंटू 0 इज 0. अब समझ में आ गया? हाँ यस. यहाँ पे देखो 10 न्यूटन का फोर्स है, डी से इसका हॉरिजॉन्टल डिस्टेंस 4 है, इसलिए 10 इंटू 4 लिखे अपन. ये क्लॉकवाइज है इसलिए पॉजिटिव लिखे. सिमिलरली 50 न्यूटन का फोर्स यहाँ से जा रहा है, अपने को पॉइंट डी पे निकालना है उसका मोमेंट. सो पॉइंट डी से उसका हॉरिजॉन्टल डिस्टेंस कितना है परपेंडिकुलर, 4 और 2 6 और 2 8. सो 50 इंटू 8, यहाँ पे तुम एक पॉइंट रखे, यहाँ पे पेंसिल का टोप रखे. सो सर्कल निकालने का अगर कोशिश करें तो एंटी क्लॉकवाइज जाएगा वो, इसलिए माइनस. अंडरस्टूड? यस सर. यस सर अंडरस्टूड. सलमान को अंडरस्टूड हो गया क्या? यस सर. यस सर. ओके. सो ऐसे डाउट्स पूछते जाओ अगर समझ में नहीं आए तो, क्योंकि आगे प्रॉब्लम नहीं होगा. सो नेक्स्ट विल सी ज्योमेट्रिकल representation of moment of a force. सर ते इकडेच दाखवा ना सर, कोणचं? मागचं सर. सर याच्या मागचं सर. अच्छा मागचं. हा सर. झालं सर. मी पीपीटी शेअर करायची का तुम्हाला लिहिलेली? येस सर, पीपीटी शेअर करा. हो सर. ठीक. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ मुवमेंट ऑफ अ फोर्स. ठीक आहे, याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कशा प्रकारे असतं हे आपण बघू. सो फर्स्ट इज, लेट अस से देयर इज वन फोर्स एफ. फोर्स एफ आपण या साईडने दाखवलेलं आहे, पी क्यू, अँड दिस इज आर इज वर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल. ठीक आहे. सो मला मोमेंट ॲट आर काढायचं आहे. मोमेंट अबाउट आर काय येईल, इट इज इक्वल टू फोर्स एफ इंटू डिस्टन्स आर एस. इथे एस, फोर्स एफ इंटू डिस्टन्स आर एस बरोबर, फोर्स इंटू परपेंडिकुलर डिस्टन्स. ठीक आहे. सो फोर्स एफ मी साईड पी क्यूने दाखवली, लेंथ ऑफ द पी क्यू. वेक्टर डायग्राममध्ये फोर्स का रिप्रेझेंट करतो, लेंथ ऑफ दिस ॲरो. येस. सो पी क्यू इंटू आर एस. सो यालाच मी असं लिहितो, हाफ इंटू पी क्यू इंटू आर एस इंटू 2 2 कॅन्सल झाला तर हेच भेटेल आपल्याला,
So this Yes, is sir. equal to 2 into area of triangle PQR. Area of the triangle PQ. So मोमेंटला कसं रिप्रेझेंट करू शकतो आपण 2 times the area of the triangle. So this is the geometrical representation. ठीक आहे, हे फक्त geometrical representation कसं करू शकतो हे दाखवलेलं आहे. 2 times the area of the triangle. Understood? नो सर. काय समजलं नाही? तर हे डायग्राम काढला सर हे वाली. हे काय नाही, फोर्स आहे. दिस इज द फोर्स. ठीक आहे, रिप्रेझेंटेड बाय एफ बाय द साईड पी क्यू. पी क्यूची जेवढी लेंथ आहे तेवढा आपला फोर्स आहे मॅग्नेट्यूडमध्ये. आपल्याला पॉईंट आरला काढायचं होतं मोमेंट. चल मोमेंट काय, पी क्यू इंटू आर एस, डिस्टन्स आर एस आहे, फोर्स एफ, एफ म्हणजेच पी क्यू लेंथ, पी क्यू इंटू आर एस. यालाच फक्त या अरेंजमेंटमध्ये लिहिलं आहे 2 times हाफ पी क्यू इंटू आर एस. सो 2 times एरिया ऑफ द ट्रायंगल काय असतं, हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस इज पी क्यू इंटू हाईट इज आर एस. So that is 2 times area of the triangle PQR. Okay. ओके सर. ओके. Next is important is couple. What is a couple? Next important thing is couple. सांगा कोणकोणचे कपाल पाहिलेले तुम्ही आतापर्यंत? कोणकोणचे कपाल पाहिलेत? बरेच पाहिले होते सर. कोण या? हा, बरेच पाहिले का? काय नाव रे तुझं? व्हॉट इज नेम? नाव सांग ना काय? विधाता. विधाता. बरेच कपल पाहिले का तू? ओके. सो हे आपण जे कपल पाहणार आहोत तर दॅट इज डिफरंट फ्रॉम अवर नॉर्मल लाईफ. ठीक आहे, आपण जे दैनंदिन जीवनामधलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं आहे. सो व्हॉट इज अ कपल? जर 2 फोर्सेस असतील सेपरेटेड बाय सम डिस्टन्स, ठीक आहे, 2 इक्वल फोर्सेस सेपरेटेड बाय सम डिस्टन्स अँड अनलाईक. अनलाईक म्हणजे एक इकडं बघतोय आणि एक इकडं बघतोय. ठीक आहे, देन दे विल फॉर्म अ कपल. ठीक आहे. आता मला सांगा, वॉटर बॉटलची कॅप आहे, कसं फिरवता तुम्ही काढायसाठी? सर क्लॉकवाईज. काढायसाठी अँटी क्लॉकवाईज सर. क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज Clockwise. म्हणजे तुमचा एक फोर्स इकडे ॲक्ट होतोय आणि एक फोर्स तिकडे ॲक्ट होतोय. टेंजेन्शियल. नाही सर, क्लॉकवाईज. बॉटल काढायसाठी रे, कॅप काढायसाठी आपण तर अँटी क्लॉकवाईज anti-clockwise. करतो ना. अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. व्हेरी गुड. सो एक फोर्स इकडे ॲक्ट होतो टेंजेन्शियल आणि एक फोर्स इकडे ॲक्ट होतोय म्हणजे ते अँटी क्लॉकवाईज फिरेल. बरोबर. येस. या दोघांमध्ये असं बोट ठेवून फिरायचा प्रयत्न करा, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन येईल. आणि जेव्हा आपण बॉटल टाईट करतो तेव्हा आपले फोर्सेस असे असतात टेंजेन्शियली. दोन्ही फोर्सेस इक्वल असतात, सेपरेटेड बाय सम डिस्टन्स. सो दे विल फॉर्म अ कपल क्लॉकवाईज. अंडरस्टूड? प्रॅक्टिकल एक्झाम्पल ऑफ कपल. प्रॅक्टिकल एक्झाम्पल ऑफ कपल अंडरस्टूड? येस सर. नेक्स्ट Yes, sir. एक्झाम्पल इज, आणखीन एक एक्झाम्पल बघू आपण. स्टिअरिंग व्हील. मर्सिडीज बेंझची स्टिअरिंग व्हील आहे. मर्सिडीज बेंझ. सर कमीची घ्या हो, तेवढं मोठं नका. अरे राहू दे ना, BMWची घेऊ का? हो सर, चालते. ओके, दिस इज मर्सिडीज बेंझ स्टिअरिंग व्हील. सो स्टिअरिंग व्हीलला पण आपण हँडल कसं करतो? ओके, लेफ्टला वळायसाठी हँड
राईटला वाढायसाठी काय करतो आपण, दिस इज द टॉर्क और कपल अप्लाय. ठीक आहे. आणखीन एक एक्झाम्पल काय आहे तुम्हाला सांगता येईल कोणचं एक्झाम्पल डे टू डे लाईफमध्ये कपल कुठं अप्लाय करतो आपण. सर स्क्रू सर. स्क्रू, हां राईट, दॅट इज ऑल्सो कपल. सायकल. हां, सायकल. सायकलचं जे पॅन्डल आहे दॅट इज ऑल्सो कपल. सर अँटी क्लॉकवाईज फिरून कुठं काय भेटते सर सायकलचं हँडल कसं सर ते दोन्ही साईडनं फिरते की. कोणचं, सायकलची चेन हे म्हणतो मी, पॅडल. पॅडल जे मारतो आपण सायकलला, अच्छा, मागे हा, हा. फिरून काय मिळते सर दिस असं इज युअर म्हणायचं. गिअर राईट. इथं चेन आहे तुमची, हे पॅडल आहे. एक पॅडल इकडं आहे, एक पॅडल इकडं आहे. एक टेंजेन्शियल फोर्स असं जाईल, एक टेंजेन्शियल फोर्स असं जाईल, तर तेव्हा तुमचं काही मुवमेंट तयार होईल त्याचं पॅडलचं. सो व्हॉट इज सर बेसिकली, एकच फायदे सर. हां एकीकडे सॉरी सर एकीकडे पुश केल्यानं बस. इकडे कुठे फायदे सर. नाही, पण ते ॲक्च्युली आपण दोन इक्वल अपोजिट फोर्सेस अप्लाय करतो तेव्हा ते मोमेंट जनरेट होते. ओके सर. ते वाटते आपल्याला, फक्त वरतीच करतो आपण, बट एक पॅन्डल न मारलं तरी होते. पण सायन्स इज की तुम्ही एका पॅडलनी पण चालू शकता, राईट. दुसरा पाय नाही ठेवला तरी. हां सर. येस, बट सायन्स इज लाईक दिस, इक्वल अँड अपोजिट. जेव्हा तुम्ही नळाचं टॅप आहे बघा, नळाचं टॅप, ते पण काय करता तुम्ही, क्लॉकवाईज दिस इज वॉल. ठीक आहे. एक फोर्स इकडं लावणार, एक फोर्स इकडं लावणार, तेव्हा ते अँटी क्लॉकवाईज फिरणार. बरोबर. हे वॉल आहे सपोज तुमचा नळाचा. सो एक फोर्स इकडं लावणार, एक फोर्स इकडं लावणार, तर सॉरी हे क्लॉकवाईज फिरणार. सर आपली अर्थ अर्थ ते पृथ्वी. हां ठीक आहे, ते पण आहे, पण दॅट इज फार बियॉन्ड दिस कन्सेप्ट. याच्यामध्ये खूप काही आहे. दॅट डिटेल वी आर नॉट गोईंग. सर ते तेल काढायचं राहते बघा सर ते. तर ते मोठ्या टँक मधून तेल काढतात बघा सर, फिरवायची मशीन. राईट, ते पण आहे. बरोबर. सर ते आईस गोळ्याची मशीन राहते बघा. आईस गोळा. हा ते फिरवतात ना सर. ओके. नट बोल्ट पण आहे. बरोबर. टर्बाईन. टर्बाईन तर इलेक्ट्रिक आहे ना, इलेक्ट्रिक पॉवरमुळे फिरते ते, पण त्याच्यामध्ये पण कपल ॲक्ट होतात, त्याच्यामुळेच ती मोटर फिरते. गिअर सर. दॅट इज ऑल्सो गिअर. गिअरमध्ये काय कसं गोलू होता ना सर. न, बट मॅन्युअल सांगा मला, मॅन्युअल आपण कुठं कुठं टॉर्क अप्लाय करतो. स्टिअरिंग झाला एक. हां, क्लॉक. क्लॉकमध्ये कसं, अंदर गियर रहता ना सर. वो तो गियर अरेंजमेंट अलग हो गया. अपन हाथ से का करते हैं पूछ रहे मोटर. कपल. सो हाथ से अपन क्या करते ते हैं, पतंगचा चरखा. स्टिअरिंग. व्हील सर. सर ते वायर जमा करायचं बघा सर, त्याला काय तर म्हणतात ते ते? पतंगचा चरखा सर. पतंगचा चरखा, ठीक आहे, ते पण बरोबर आहे. तर ते वायर गोळा करायचं राहते बघा सर, त्याला वायर गोळा करायचं काय राहतं? वाइंडिंग. तेच नाही रे सर काय. सायकल सर पॅडल, डॅम वर असते ते, डॅम पाणी सोडण्यासाठी. बॉटल कॅप. ठीक आहे, बॉटल कॅप झाला तुमची. सायकल पॅडल, स्टिअरिंग व्हील, सर ओपनर सर. ओपनर. व्हेरी गुड. रेल्वे गेट. रेल्वे गेट इज ओपनरमध्ये आपण काय करतो, हाताने सपोज कॅप काढायची, तर इकडे फोर्स आणि इकडे फोर्स लावून क्लॉकवाईज फिरवतो, तेव्हा ओपनर. आकाश पाळणा. ते सगळे हे झालेत रे, मशिनरी झालेत. आकाश पाळणा पण ठीक आहे. ओके. काय, पाना फिरवायचा आहे. बरोबर आहे. टॉर्क लावतो आपण पाना फिरवण्यामध्ये. सो दिस इज द. सर ते डॅमचं पाणी सोडतात. सर ते डॅमचं पाणी सोडण्यासाठी पण वापरते. कोणचं गेट? ते हा गेट उघडण्यासाठी. ओके. सर एक क्वेश्चन आहे. जेव्हा आपण सायकलचं पॅन्डल मारतो तेव्हा सायकल पुढे जाते, बट रिव्हर्स मारतो तेव्हा मागं का जात नाही सर?
का जात नाही रे? कोणाकडे आहे का आन्सर? बेरिंग में सर फॉल्ट रहता है सर बेरिंग मध्ये सर एक सर त्या बेरिंग मध्ये 2 बेरिंग राहतात सर. हां सर जब आगे जाती है ना साइकिल तो एक सर उसमें वो मदत क्लिप पे फंस के आगे जाती है. ते जे गिअर अरेंजमेंट आहे 2 स्प्रॉकेटमध्ये, तर त्याचं अरेंजमेंट असं केलेलं असतं की फक्त फॉरवर्ड मोशनलाच ते हे करतं. मीन्स फॉरवर्ड मोशनलाच, फॉरवर्ड टॉर्कलाच ते ॲज अ आउटपुट देते. ठीक आहे, ते अरेंजमेंटच तशी असते. माझ्याकडून तर एवढाच आन्सर आहे. बाकी कोणाला काय आन्सर देता येत असेल तर द्या. आहे कोणाकडे आन्सर? No. नो नो मोर एक्झाम्पल सर. ठीक आहे. सर तुम्ही प्रॅक्टिकलचं काय सांगणार होते ना? हां So, किती 5 वाजले? मिनिट कमी आहेत. तर 5च मिनिट बाकी राहिले सर. सर मी तर म्हणलं मग तुम्ही ते कॉपलचं सांगा. ओके, कपालचं सगळ्यांना समजलं? येस सर. येस सर. हो सर सोपा होता सर लय. ते आपण जे काही बॉटल वगैरे झाकण वगैरे काढतो, आपण कपल यूज करूनच काढतो. किंवा नट वगैरे आवडतो, ते नट आवडताना किंवा स्क्रू आवडताना, स्क्रूपेक्षा जे आपण नट आवडतो ते पाण्याने, दॅट इज अ कपल. पाना सर पाना. ठीक आहे. सो अटेंडन्स नोट डाऊन करा कोणीतरी दोन्ही बॅचचा आज फास्ट. आता तर ब्रेकच आहे ना तुम्हाला, एक 5-10 मिनटं मी सांगतो. कोणी लिव्ह नाही करायचं हां, कोणी लिव्ह नाही करायचं. कोणीतरी काय करा, तिरुपती कसारे येस सर. नोट डाऊन कर सगळे रोल नंबर. एचं वेगळं लिही, बीचं वेगळं लिही. ओके सर. आजची डेट टाक 29/4. सत्तेचाळीस जण प्रेझेंट येतात टोटल. व्हिडिओ पाहिलेत का आत्तापर्यंत शेअर केलेले, समजतात का? हो सर. पाहिलं. हो सर. पाहिला सर. ठीक आहे. तर हे बघा, ही एक्सेल शीट दिसते का सगळ्यांना? येस सर. तुमच्या मित्रांना सांगा, जे कोणी अटेंड नाही करत त्यांना मी सगळे अटेंडन्स नोट डाऊन करतो आहे. त्यांना फार कमी मार्क्स भेटतील किंवा नापासही होऊ शकतील. सो दिस इज युअर अटेंडन्स. ओके, 1-1 म्हणजे प्रेझेंट आहेत, रेग्युलर अँड सेकंड शिफ्ट बोथ. सो ज्यांची अटेंडन्स खूप कमी असेल ते मे बी फेल पण होऊ शकतील, एक्झामला बसू देणार नाही, कॉलेज काही डिसिजन घेऊ शकते. ओके. सो जे अटेंड करत नाहीत त्यांना सांगा सगळ्यांना. अटेंडन्स नोट डाऊन केली का? करायलो सर. कर. ठीक. सेकंड प्रॅक्टिकल केलंय का कोणी लिहिलंय? सर आपने सेकंड प्रैक्टिकल दिया? दिए ना. हाँ, वीडियो नहीं देखे क्या? वीडियो में बोला है ना मैंने लास्ट में. हे काय सर? कल के क्लास में भी बताया था मैं. सो अभी जल्दी कर लो, बाद में सभी सब्जेक्ट्स का तुमको लोड आएगा. ठीक है. अभी मैनुअल मैं बोलता हूँ. अटेंडन्स नोट डाऊन झाल्यावर सांगा तिकडे. बाकी सब्जेक्ट्सचं कसे चालू आहेत क्लासेस? बाकी सब्जेक्ट्स, मॅथमॅटिक्स, आणखीन काय काय तुम्हाला? EDR, कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत? मॅथ्स, EDR, केमिस्ट्री, फिजिक्स. समजत आहेत? BCC. यस सर. BCC म्हणजे बिजनेस बिझनेस ओके, बिझनेस कम्युनिकेशन. संपले असतील ना 2-2 युनिट्स प्रत्येक सब्जेक्टचे? Yes, sir. फिजिक्स कोण शिकवत आहे?
राठौड़ सर। ओके. सर बुक में निकलेगा आपका प्रैक्टिकल? मी बोलता एक मिनिट हो. झालं का तिरुपती अटेंडन्स नोट डाऊन दोन्ही बॅचचं? हा सर तुम्ही सांगा सर. ठीक है. हाँ, सो ये देखो, ये दिख रहा है क्या PDF AM2213 दिसते है AM2213 Yes, PDF. sir. Yes, sir. हां, आता फर्स्ट Yes, sir. प्रॅक्टिकल जे फर्स्ट प्रॅक्टिकल आहे ते कसं लिहिणार तुम्ही AM1 नेमिंग कशी करणार फाईलची बघून घ्या. AM अप्लाइड मेकॅनिक्स 1 फॉर फर्स्ट प्रॅक्टिकल अंडरस्कोर तुमचा रोल नंबर लिहायचा. सगळ्यांनी हा फॉर्मॅट फॉलो करायचा. ठीक आहे. दिसतंय कर्सर दिसतंय का माझं माऊस? PDF ची फाईल दिसते का? यस सर. हो सर. यस सर. हे बघा AM1_2213. आता तुम्ही जेव्हा लिहिणार तेव्हा त्याचे फोटो काढणार. ठीक आहे. फोटो काढल्यावर तुम्हाला PDF मध्ये कन्वर्ट करायचं. फर्स्ट प्रॅक्टिकलचे समजा 4 फोटोमध्ये तुमचे लिहिणं झाले तर त्याला काय करणार PDF मध्ये कन्वर्ट करणार. PDF मध्ये कन्वर्ट करता येते सगळ्यांना? हो सर. यस सर. हो येते सर. कन्वर्ट केल्यावर त्या फाईलला तुम्ही नेम कसा देणार? AM1_ तुमचं रोल नंबर. 2213 रोल नंबर प्रेझेंट आहे का आता आजच्या क्लासमध्ये बिंगेवर? 2213 नाही आहे. ठीक आहे. आहे सर आहे. आहे. ठीक आहे आहे. सर आहे. ओके. त्याच्यानंतर आता ज्यांच्याकडे मॅन्युअल्स नाही आहेत हे, ओके, त्यांनी काय पेजवर पण लिहिलं तरी चालेल. तुमच्याकडे जे रजिस्टर असेल त्या पेजवर लिहायचं आणि अपलोड करायचं. नोटबुक नोटबुक. ठीक आहे. नोटबुक वर केले सर सेपरेट त्याला. चालेल. केलो सर केलो नोटबुक. चालेल. हां, नेक्स्ट गोष्ट काय की तुमच्या पहिल्या पेजवर तुमचं नाव आणि रोल नंबर पाहिजे. नाव रोल नंबर. ठीक आहे. याच्यामध्ये नाही आहे बघा. पहिल्या पेजवर नाव रोल नंबर. प्रत्येक पेजवर नाव आणि रोल नंबर टाकायचं आहे तुमचं. सेकंड पेजवर पण इथं कोपऱ्यात नाव रोल नंबर. जेवढे पेजेस असतील तेवढ्या प्रत्येक पेजवरचं नाव आणि रोल नंबर पाहिजे. क्लिअर झाले 2 गोष्टी? येस सर. फर्स्ट सर. आहे तुमचं PDF मध्ये पाहिजे. सेकंड ते PDFचं नेम कसं पाहिजे असं AM1 फॉर फर्स्ट प्रॅक्टिकल _2213.pdf. त्याच्यानंतर प्रत्येक पेजवर तुमचं काय पाहिजे? नाव. ठीक आहे. मी फर्स्ट प्रॅक्टिकलमध्ये फक्त मी यांचे क्वेश्चनचे आन्सर्स लिहायला सांगितले होते तुम्हाला. हे नसते लिहिलं तरी चाललं असतं. ठीक आहे. ज्यांनी लिहिलं आता राहू द्या. सर ते अजून नंतर मॅन्युअल घेतल्यानंतर अजून मॅन्युअल मध्ये लिहायचं का? नाही, आता नाही लिहायचं. कारण आता एकच महिना आहे तुमच्याकडं, राईट? मे जूनमध्ये तर तुमची एक्झामच होणार आहे ना. सर इसका आंसर सामने नहीं लिखना. जूनमध्ये तुमची काय एक्झामच होणार आहे ना. यस सर होने वाली. सो आता 15 दिवसानंतर परत लॉकडाऊन वाढलं आहे. 15 दिवसांनी आता कुठं होईल तुम्हाला लिहिणं? डबल लिहिणं नाही होणार. सर एकदा वहीवर लिहिलं मॅन्युअल लिहायचं की नाही मग? मॅन्युअल आहेत का? ज्यांच्याकडे आहेत त्यांनी लिहा. ज्यांच्याकडे नसतील, प्रिंटरच्या दुकाने वगैरे पण चालू नसतील झेरॉक्सच्या, तर नोटबुकवर लिहा. सर आता डबल लिहायचं का सर ते नोटबुकवर? नाही, डबल कशाला? एकदा लिहिलं ना, राहू द्या तेच. हो सर केले सर अपलोड. ते हे लिहिले नाही सर नाव. हां, मी सांगतोय ना अपलोड कसं करायचं. एवढं समजलं का? पहिल्या 3 गोष्टी समजल्या. आता अपलोडचं मी काय करतो? सर. अपलोडसाठी मी एक हे केलं आहे, फोल्डर तयार केलं आहे ड्राईव्हमध्ये. AM प्रॅक्टिकल्स 1 मध्ये 1ची मी सपोज लिंक शेअर करतो. बघा, ज्याचं कोणाचं रेडी असेल सपोज त्यांनी या लिंकवर पोस्ट करून बघा बरं. चॅट बॉक्समध्ये टाकले बघा मी लिंक. या लिंकवर अपलोड करून बघा बरं होते का आता.
कोई एक जन कौन करता है? कोई एक जन जिसके पास अभी फाइल होंगी तो वो ड्राइव पे देखो अपलोड करके हो रहा है. रिनेम करा पण फाइल AM1_ योर रोल नंबर. सर आपने जो कल लिंक दी तो उस पर डालें. नहीं इसके ऊपर डाल के देखो हो रहा है. वो लिंक पे किसी को प्रॉब्लम हो रहा है. डालने से पहले कोई भी सर एक जिसके जन मोबाइल में सर वो कांट ओपन लिंक बता रहा. होत नाही का? सर गूगल ड्राइव, सर प्ले स्टोर से गूगल ड्राइव डाउनलोड करना पड़ेगा सर इसके लिए. हाँ गूगल ड्राइव होना चाहिए तुम्हारे पास. गूगल ड्राइव तो रहता ही है ना. हाँ सर. तुम्हारा ईमेल का अकाउंट होना चाहिए इसमें. उघडलं पाहिजे रे. दुसरे जण बघा बरं. कोणी एक जण सर उघडत आहे, बघितलं सर. सर उघडत आहे सर, पण सर हो म्हणजे झाली नाही सर, फाईल तयार झाली नाही. एक मिनिट तुमची जी फाईल आहे ना ती त्याच्यामध्ये पेस्ट करायची, अपलोड करायची. कोणी एक जण करा. मंदार करतोय का? मंदार, वेदांत, पूजा, कोणीतरी एक जण पेस्ट करून बघा होतंय का. टाकली का कोणी? टाकले का कोणी? हॅलो. हाँ सर अपलोड होता है सर. हां एक ठीक आहे. आणखीन केलंय का कोणी? कोणी टाकलंय का आणखीन अपलोडिंगसाठी? हे बघा कोणाचं आलं आहे दिसतंय का? AM1 कोणी टाकलंय AM1? मी सर. ठीक आहे. हे 3 पेजेस आहे पण आता तुझं हे ह्याच्यावर नाव वगैरे नाही आहे, रोल नंबर. ठीक आहे. ते रोल नंबर वगैरे लिहून परत एकदा अपलोड करायचं. AM1_ तुझं रोल नंबर नाही लिहिलं असतो याच्यावर. सर आता टाकतो सर, रिपीट. समजलं आहे कसं अपलोड करायचं आहे? इमेज नाही टाकायचे आहेत. ओके PDF टाकायचे आहेत. हे इमेजवाला कोण आहे? इमेजवाला कोण आहे? इमेजवाला कोण आहे? इमेज टाकायचे नाहीत. आता सध्या कोणी अपलोड नका करू. कोणीच अपलोड नका करू सध्या. जस्ट मी बघत होतो अपलोड होत आहे की नाही. अपलोड होत आहे. हो सर. यस सर. सो ठीक आहे. तर जे काय करेक्शन सांगितले आहेत ते करेक्शन्स करूनच अपलोड करा. इथं मला रोल नंबर दिसतच नाही बघा एकाच आहे. सर ते नाव मोठं झालंय सर त्याच्यावर. ठीक आहे. सो जे काही करेक्शन सांगितले ते सगळे करेक्शन्स करून परत त्याच्यामध्ये अपलोड करा. आता काही प्रॉब्लेम नाही ना कोणाला अपलोडिंगसाठी? सर माझं अपलोडिंग मी नाही केलं सर. तिरुपती हा सर. तुला काय प्रॉब्लेम झाला आता? सर अपलोडिंग म्हणजे ते अपलोडिंगची लाईन पूर्ण भरणा गेली सर, अपलोड होईना गेली. चालू कर मोबाईल तुझा. स्क्रीन शेअर कॅमेरा ऑन कर. सर वो आपको कैसा देना है सर? क्या कैसा देना है? ये PDF. वो लिंक पे ड्राइव पे अपलोड कर देना है ना. मुझे दिख जाता है इधर से. सर लेफ्ट व्हायचं का सर आता? एक मिनिट थांबा. तिरुपती हा सर, एक मिनिट. मोबाईल हे कर तुझा. हा सर एक मिनिट. सगळ्यांना बाकीच्यांना होत आहे अपलोडिंग. आता Yes, sir. प्रॉब्लेम नाही येणार मला वाटतं, कारण ॲक्सेस सगळ्यांना दिलेला आहे. एक काम कर, गुगल आताची लिंकवर जा डायरेक्ट.
आत्ताची मी लिंक दिलेली आहे गुगल मीटिंगमध्ये, त्या लिंकवर जा. Access मध्ये आहे. ड्राईव्ह सिलेक्ट कर ना, बाजूला ड्राईव्ह होतं ना. हां ॲप नाही सर ड्राईव्ह. सर ड्राइव ऐप डाउनलोड केलं आहे. ऍप नाही वाटायला सर या जागेवर गुगल ड्राईव्ह. एक काम कर, प्ले स्टोर वर गुगल ड्राइव डाउनलोड कर. हां इन्स्टॉल्ड आहे हा ना. इन्स्टॉल्ड. सर ही लिंक ग्रुप वर टाका सर. हो टाकतो. याच्यामध्ये नहीं जायचं. सर इसमें दिया हमने तो. नहीं अभी वापस इसमें करना है ना, करेक्शन बताया ना मैंने. लिंक पर क्लिक कर रहे, सर एक वेळेस सांगा ना सर. लिंक पर क्लिक करना. चालू कर, तुझं मोबाईल चालू कर. तिरुपती मोबाईल चालू कर. हा सर. हां जा बरं त्या लिंकवर क्लिक कर. ठीक आहे थांब, इथं काय ऑप्शन आहे का ॲड फाईल म्हणून? बघ कुठं ऑप्शन दिसतंय सर तुला? तिकडे 3 टिंब आहेत बाजूला त्या बघ. साईडला. शॉर्ट बाय आहे सर फक्त. थांब बाजूला त्याच्या साईडला खाली असतं. प्लस म्हणून ऑप्शन प्लस ऑप्शन असेल त्याला दाब. खाली कुठं प्लस दिसतंय का तुला? खाली कुठंच नाही सर. थांब नाही थांब, म्हणाले बघ. ते वरती एकदम राईट साईडला ॲरो दिसतंय का तिथं? वरती एकदम राईट साईडला ॲरो आहे बघा. त्या लिंकवर गेल्यावरच रे. हां थांब थांब, आता हा ते सर, हे वरचं लाल- जे रेड ॲरो आहे ना ते त्याच्यावर क्लिक कर. याच्यामध्ये डेस्कटॉप साईडला क्लिक कर. काय सर? डेस्कटॉप साईट. खाली आहे ना. ओके सर. आता बघ ॲड फाईल म्हणून येत आहे का? सर माय ड्राईव्ह मध्ये गेल्यावर येते सर. थांब थांब, हा तिथे ते प्लस आहे त्याला दाब. वो ऊपर प्लस है. फोल्डर दिसतंय का बघ, शेअर्ड मध्ये बघ, शेअर्ड विथ मी. शेअर्ड विथ मी. हां शेअर्ड विथ मी मध्ये फोल्डर दिसतंय का? प्रॅक्टिकल 1 AM. सर मी केलो सर फोल्डर तयार. नाही तुझा फोल्डर नाही, मी शेअर केलेलं. सर तुमचं दिसणं गेलंय ना सर. अरे तू वर जा ना न्यू मध्ये. सर तुम्ही म्हणले की सर शेअर्ड विथ मी मध्ये जा म्हणून. थांब थांब, प्रॅक्टिकल 1 दिसत नाही का काहीच? नाही सर काहीच नाही. सर त्यानं त्या PDF ला हेच केलं नाही ना सर, माय ड्राईव्ह केलं नाही ना गुगल मध्ये. माय ड्राईव्ह मध्ये जा बरं. केलंय. माय ड्राईव्ह मध्ये जा. तिथं पण दिसत नाही का प्रॅक्टिकल 1 फोल्डर? प्रॅक्टिकल 1 फोल्डर म्हणून. खाली कर खाली. सर नाही सर एवढेच आहे सर. वर होतं रे वर. एक मिनटं थांब. त्या लिंकवर जा आता. त्या लिंकवर परत एकदा क्लिक कर बरं. हां आपली मीटिंगमधली हीच आहे का ती लिंक? मीटिंगमधली जी हा लिंक. सर हेच आहे. हां क्लिक कर. वरची जे एकदम राईट साईडला ते टिंब 3 सर ॲरो नाही सर, रेड ॲरो गेलाय सर. थांब थांब, 3 टिंब जे आहेत ना त्याला क्लिक कर. वरच्या एकदम 3 डॉट आहे डॉट्स ना वरच्या एकदम वरच्या. हां हा, रिक्वेस्ट डेस्कटॉप साईड कर. आता हे डायरेक्ट तू फोल्डरमध्ये आला बघ. इथं काय दाखवते खाली? ते ड्राईव्हचं चिन्ह दाखवते बघ. सर दुसरं हा काहीच सर नाही. आलं. ते ड्राईव्हचं चिन्हावर काही क्लिक करायचं आहे का बघ? नाही सर ते प्लस ला दाबावं लागतं सर. न्यू.
त्या न्यूला 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 दाब बरं. त्या न्यूला दाब. हा सर बघ दाबलं मी. फाईल आता फाईल अपलोड मध्ये दाब. फाईल अपलोडमध्ये जा. आता होते. आलो कर. हॅलो, आता तुझी जी फाईल आहे जिथं आहे ती, फाईल कशात त्याच्यात जाय. कोणचं एखादं PDF टाक म्हणजेच तुला सापडेल. ओके सर. सर AM हां फर्स्ट प्रॅक्टिकल. हां टाक ते. सर हे बघा अपलोडिंग खाली आहे रे. हां अपलोड व्हायला. थांब. बघा सर आता किती वेळ लागतो. किती MB ची फाईल आहे? आता ते तुझ्या इंटरनेटच्या स्पीडवर डिपेंड आहे. सर बघा सर खाली नाव आलंय. झालंय का कंप्लीट ते? नो सर, फाईल फेल्ड हा सर झालं सर. फेल्ड आलंय सर बघा. मग तुझा सध्या इंटरनेट, नेट चालणार. हां इंटरनेट स्पीड वाटते. सर काहीतरी- नेट स्पीड बघा सर वरी आहे ना. परत ट्राय कर. फाईल न्यू. दुसरी एखादी फाईल ट्राय कर बरं. कमी MB ची काय कोणची असेल ती कर. कमी MB ची नाही. सर एक टाकली सर बघा सर. गोल गोल फिरायला. सर हे पण तसंच म्हणाले. तुझा काहीतरी इंटरनेट प्रॉब्लेम दिसतोय. सर नेट फुल आहे ना सर. एकदा तू शेअर स्क्रीन बंद करून पाठव. थांब थांब थांब. परत जा अपलोड न्यू फाईलमध्ये जा. न्यू याच्यामध्ये जा. काहीतरी इमेज असेल ना एखादी 500 KB वगैरे. सर इमेज डाउनलोड केलेली नाही सर एक बी ड्राईव्ह मध्ये. वर्ड फाईल. कॅमेरा फोटो काढ आणि सेंड कर ना मग. कॅमेरा फोटो ले ले सेंड कर. बरं सर. हीच प्रोसिजर आहे, पण आता तुझ्या याच्यात काय माहीत काय प्रॉब्लेम आहे. किंवा तू काय करू शकतो, कोणाला दुसऱ्यालाही शेअर करून त्याच्या थ्रू सेंड करू शकतो. काय पाठवू सर? काढणाऱ्या कशाचे तर फोटो. एखादा फोटो घे काहीतरी. हां ओके कर. न्यू मध्ये जाता. सर अपलोडिंग व्हायले सर इथं खाली. हा हा सर सर हे झालं झालंय सर. बघा. आता तू स्टॉप कर शेअरिंग. सिंगल फोटो शेअर करावं लागतात वाटतं तुला. नाही नाही तसं नाही काय ते त्याचा मोबाईलचा प्रॉब्लेम आहे ते किंवा स्पीडचा प्रॉब्लेम असेल. स्टोरेज खूप झालं सर. स्टोरेजमुळे पण होतं. हां स्टोरेजमुळे होऊ शकते. सर स्टोरेज कालच क्लीन केलं सर मी. माझी स्क्रीन दिसते का आता? येस सर. येस सर. हे बघा आलं ठीक आहे. त्याचा फोटो आला. हा सर आलं. अपलोड झालं ठीक आहे. असंच करायचं सगळ्यांनी. सर PDF आहे ना तर फोटो करू का सर? नाही नाही PDF होऊन जाईल. तर तुझ्या याच्यातून नाही झालं तर तू कोणालाही ट्रान्सफर करून तो हे करू शकतो. ठीक आहे. PDF पे नेम और रोल नंबर देना ना. हां AM1_ रोल नंबर सिर्फ बस. सर माझी फाईल कोणी दुसऱ्याने सेंड केली जमल का सर? हे बघा AM. हो पण तूच लिहिलेलं पाहिजे ते. हा सर मीच केलंय सर. फाईलचं नेम बघा असं AM_ रोल नंबर तुमचा. एक्झाम्पल AM फर्स्ट प्रॅक्टिकल _2213 लाईक दिस. असं पाहिजे तुमचं नेमिंग. ठीक आहे. तर ही लिंक कुठं शेअर करू मी? सर बॉईवर सर. Official याच्यामध्ये करू का? और सर पेजेस पे नाम है ना अपना. हाँ PDF पे नाम नहीं रहा तो भी चलता, रोल नंबर चाहिए. सर पेजेस पे. हाँ PDF के पेजेस pages अंदर के पेजेस पे नाम नहीं, नाम और रोल नंबर चाहिए. ठीक आहे. ओके सर. ही लिंक मी याच्यामध्ये टाकू का आपल्या क्लासरूममध्ये? दो ना. हो सर टाका सर. हा सर. ठीक आहे. क्लासरूममध्ये म्हणजे ते स्टोअर राहून जाईल. हे बघा क्लासरूममध्ये टाकतो मी. दोनला तुमचं लेक्चर आहे का लगेच?
नाही सर, लिंक आली नाही अजून. ओके ना, क्लासरूम मध्ये टाकलं तर सगळ्यांना? हो सर. हो सर. येस सर. तुमच्या तुमच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करून टाका नंतर. लिंक जास्त फक्त क्लासरूमच्या मेंबर्सला हे करा. सगळ्यांनी आता याच्यावरच अपलोड करायचं. ओके. ठीक आहे. सर ड्राईव्हवर अपलोड केल्यावर स्टोरेज भरत नाही का सर कोणाचं? मोबाईलचं? नाही, एवढं नाही भरत. जितने की फाइल है तो उतना ही भरता है. हां, ठीक आहे. तर सगळ्यांनी करेक्शन्स करा, रिनेम करा फाईल. आतमध्ये प्रत्येक पेजवर तुमचं नाव लिहा आणि ते अपलोड करा. ओके सर. सेकंड एक्सपेरिमेंट, सेकंड प्रॅक्टिकल पण करा. हां, भेज दो आज. लॅपटॉपचं सर. हां हां. काय? हॅलो सर. हां, सर हे फर्स्ट प्रॅक्टिकल किती वाजेपर्यंत करायचे सर अपलोड? आज करून टाका संध्याकाळपर्यंत. आज ओके सर याच्या आधी आपण करतो सर. आता नवीन प्रत्येकाने सर, अपलोड सर, हॅलो, करायचं. सर प्रॅक्टिकल नंबर 1 डबल सेंड करावं सर. हो, डबल या लिंकवरच सेंड करायचं आता. ठीक आहे. सगळ्यांना सांगा, तुमच्या मित्रमैत्रिणींना. हो सर. ठीक आहे सर. ठीक आहे. ठीक आहे. बाय बाय. हॅलो सर, सेकंड पण ह्याच्यावर सबमिट